संघ एकाच कॅलिबरचे एकाच दर्जाचे आहेत. याच पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. येस टायमर, ज्या वेळी पहिला चेंडू पडला जाईल त्याच वेळी टायमर लागलं जाईल. 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये जर 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर एखादा खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एस रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा डॉट बॉल करता आर्यन यांच्यावरती कर्णधाराने विश्वास सोपवलाय. पॉवर प्ले षटक जेव्हा असतं ना तेव्हा गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला भेटतो, पण तो प्रेशर, तो दडपण आहे ना त्या गोलंदाजावरती, तो कुठेही भासून देत नाहीये. गोलंदाज आर्यन तयार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, रिकाम क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक पोचताय, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार, त्याच बरोबरीने सिंगलला डबल कन्वर्ट केलंय. अगदी संघाचा श्री गणेश झालाय. 2 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अशीच फलंदाजी करावी लागेल. ज्यावेळी मोठे स्ट्रोक येत नसतील तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावे लागेल. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आर्यन, खरं तर या गोलंदाजाने खरं तर फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवलंय. क्या बात आहे, बॅटला चेंडू ब्रश झाला होता, एस रक्षकाने थोडीशी चूक, पण त्याचबरोबर बॅकअप चांगलं होतं. क्रिकेटच चांगली खेळ आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते ना त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण खरं तर झालं तर या क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर देखील त्याच ताकदीची मजा देखील आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहताय युवा मोर्चा चषक 2026चा हा देखणा आणि दिमागदार सोहळा खरं तर याचा गोविर्लेच्या क्रीडानगरीवरती आपल्याला पाहायला भेटतोय. कीच पहिल्या फेरीतील पहिली मॅच, एका बाजूला वडाव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गावदेवी वरेडी, या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट. क्या बात आहे, अगदीच फुलर लेनचा बॉल डायरेक्ट पॉपिंग क्रीज मध्ये ड्रॉप झाला. हेलिकॉप्टर सजवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाहीये. खरं तर या गोलंदाजाने फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवलंय आणि अशीच गोलंदाजी खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये होणं अनिवार्य असतं आणि तेच खेळ अगदीच आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा क्या बात आहे, फुलर लेनचा बॉल चेंडूला पाठवलाय, लॉंग ऑफ क्लिअर करत 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. हा मोठा स्ट्रोक खेळला गेला. त्यांना माहिती आहे 38च्या डोक्यावरून चेंडू फक्त तोडवायचा आणि तोच प्रयत्न अगदीच समीर यांचा आपल्याला पाहायला भेटला. त्या 4 धावा आणि त्या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. चेंडू होतोय क्लिअर, 1 बाउन्स, 2 बाउन्स, दन 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 करीत सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. अगदीच धन्य धन्य हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या या वाटा, माझं दावा या शुभटा. खरं तर आज शनिवार आहे आणि खरं तर श्रीराम क्रिकेट क्लब बळवली, खरं तर टेनिस क्रिकेटची अयोध्या खरं तर आज या क्रीडानगरीवरती सजली आहे. गोविर्लेचे क्रीडांगण आणि त्यामध्ये संपूर्ण दिशेने भगवा भगवा, फक्त आणि फक्त भगवा खरं तर आज आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड होते धावा लागले जात आहेत. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. ही चांगली गोलंदाजी असं वाटलं होतं की गोलंदाज फलंदाजांना वंचित ठेवतोय मोठे स्ट्रोक खेळण्यापासून. समीरची फलंदाजी अगदीच शेवटच्या क्षणी अगदीच पाहायला भेटली आणि त्या 10 धावा देखील पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला भेटतात. बॉलिंग ट्राय करते संघाकडनं दुसरं वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी राज कोळी यांचा वापर करण्यात आला.
इट्स शक्ती बराच काळ नॉन स्ट्राईक एंडवरती, आता तो मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. त्याला देखील मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. त्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ते गुणवत्तेचं आणि क्षमतेचं प्रदर्शन खरं तर या क्रीडा नगरीवरती करायचं आहे. हाफ टॅकर बॉल, क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. क्रिकेटला फक्त दिशा दिली, बॉलला दिशा दिली, चेंडूला पाठवलाय. थर्ड मॅन क्लिअर करत 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, चौकार, धावा भेटली 4. सो मच. खरं तर या गोलंदाजाचं कौतुक असेल, कारण की जो वेग आहे, पण फलंदाजाने देखील त्या वेगाला ओळखलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा अंगावरती आला, अगदीच दिशा दिली, चेंडूला पाठवलं, बाउंड्री लाईन क्लिअर करत ते 4 धावा देखील. आणि इथून पुढे राजवरती देखील प्रेशर, हे प्रेशर रिलीज करावं लागेल. चांगले चेंडू टाकावे लागतील. खरं तर या गोलंदाजाकडे वेग आहे आणि त्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न इथून पुढे त्याला सार्थकी ठरवावा लागेल. राज कोहली बॉलिंग ट्रॅकवरती ज्या पद्धतीची गोलंदाजी आर्यनची झाली आहे, त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, अंतिम क्षणी चेंडू पर्यंत देखील पोहोचतायत, पण त्याच बरोबरीने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. क्या बात आहे. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठे स्ट्रोक येणं अजून बाकी आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. त्यांना माहिती आहे सिंगल डबलला प्राधान्य देत देखील आपण ही मॅच अगदीच इझिली विजय करू शकतो. एक मोठं आव्हान वरेडी टीमच्या विरोधात आपण उभं करू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्या बात आहे. टॅपिंग क्रिकेट, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मिसफिल्ड होत नाहीये, एकच धाव. खरं तर सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. एका धावेवरती संतुष्ट राहिले, एका धावेच्या मदतीने स्कोर देखील पुढे वाढताना पाहायला भेटतोय. पण सिंगल डबल अगदीच पॉवर प्लेचं शतक असताना देखील सिंगल डबल तुम्ही खेळताय, ही खरं तर जमेची बाब असेल. पण त्यामधून देखील एकाच दुसरा मोठा स्ट्रोक आला तर खरं तर एक मोठं फायटिंग टोटल उभं राहील वरेडी टीमच्या अगेन्स्ट. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. राज कोहली यांची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. खरं तर काका पहिल्या बॉलवरती चौकार आला, पण त्यानंतर या गोलंदाजाने कमबॅक करून दिलाय. 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. ही जमेची बाब असेल वडाव टीमच्या विरोधात. खरं तर नाणेफेकीचं कौल वरेडी टीमने जिंकलंय. गोलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा मागच देखील आपल्याला पाहायला भेटतोय, पण इथून पुढे कमबॅक होईल का? खरं तर हा प्रश्नचिन्ह खरं तर वरेडी टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये उभारला गेला आहे. हा प्रश्नचिन्ह आहे, तो अगदीच त्याची उत्तरं गोलंदाजाने द्यायची आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे एक धाव अवांतर येते. एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या धावसंख्येच्या घरात. यस, प्रेशर आपल्याला जाणवत आहे. गोलंदाज लय भरकटले. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळसा घेतोय आणि तो वाईड बॉल देखील पंचांनी डिक्लेअर केला आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्लिअर करत दिस बॅकअप चांगलं होतं. बॅकअप खरं तर वरेडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. मागील बॉलमध्ये खरं तर यष्टीरक्षकाच्या हातामधनं चेंडू सुटला होता, तेव्हा मात्र थर्डमॅनचा खेळाडू तिकडे आला, शॉट थर्डमॅनचा खेळाडू तिकडे आला, त्याने तो बॉल पकडला. हे खरं तर चांगली खेळ आहे. या 2 धावा देखील धावफलकावरती अजून ऍड होतील. 20 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. जमेची बाब आहे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, पण त्याचबरोबर ते मोठे स्ट्रोकची देखील तेवढी गरज भासत नाहीये, कारण की सिंगल डबलला प्राधान्य देत स्कोर कार्ड देखील पुढे नेण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राज यांचा नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. ज्या पद्धतीची गोलंदाजी खरं तर आर्यनच्या माध्यमातून झाली आहे, त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील त्याचा आपल्याला पाहायला भेटला. अगदीच आर्यनने शेवटच्या 2 चेंडूवरती दणाणून मान खरलाय, पण त्यानंतर राजची गोलंदाजी देखील प्रभावशाली आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती अगदीच वेग होता, त्या वेगाचा फलंदाजाने फायदा देखील उचलला. त्या 4 धावा. तदनंतर तो डगमगला नाही, स्वतःवरती नियंत्रण दाखवलं. आमचे सन्माननीय वासुदेवदादा पाटील
आंबिवली हे देखील इकडे उपस्थित आहेत. ते देखील या स्पर्धेचा आस्वाद या VIP डाईजवरनं घेत आहेत. त्यांचा सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आणि या संपूर्ण युवा मोर्चा चषकामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राज आपल्याला पाहायला भेटतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. धावांचा जो ओघ होता तो कमी झालाय. खरं तर 21 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठे स्ट्रोक हवेत. पण इथून पुढे खरं तर हा गोलंदाज चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. आफ्टर बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झालाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न कदाचित केला जात नाहीये. हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओव्हरऑल 21 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना आज चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. कुठलाही संघ अगदीच कमी दर्जाचा आपल्याला पाहायला भेटत नाही. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. जसे फटके येत आहेत त्याच विपरीत सिंगलला डबलला प्राधान्य देखील दिलं जात आहे. डॉट बॉल देखील त्याच दर्जाचे आपल्याला पाहायला भेटतात. खरं तर हा खेळ झटपट क्रिकेट असाच आहे. खरं तर आज देखील खूप बलाढ्य संघ या क्रीडा नगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या दिवसामध्ये रावे संघ आपल्या खेळाच्या जीवावरती टॉप 4 मध्ये आपली जागा बनवली आणि त्यानंतर कालचा दिवस फॅन्टास्टिक फ्रायडे आणि त्या फ्रायडेमध्ये खरं तर हशिवरे संघ त्यांनी देखील आपली जागा टॉप 4 मध्ये भक्कम केली आणि आज मात्र कुठला संघ टॉप 4 मध्ये आपली जागा भक्कम करेल, कुठला संघ एखाद्या ट्रॉफीवरती आपलं सुवर्ण अक्षराने नाव करेल हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. त्यामधील पहिल्या फेरीतील पहिली बॅटल अगदीच नक्कीच आपल्या भेटीला आली आहे. येस स्पीडअप करायचं आहे ही विनंती असेल. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ तुमच्या माध्यमातून घालवायचा नाही आहे कारण की 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट होणं हे खरं तर खूप गरजेचं असेल. अन्यथा एक खेळाडू आपला 38च्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. याच बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी त्याचा दुसरा स्पेल घेऊन येतोय आर्यन कोळी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठे स्ट्रोक. क्या बात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागचा पाय देखील वाकवला होता. बॅट आणि बॉलचं तेवढ्या ताकदीचं एलिव्हेशन जुळून आलं नाहीये. त्याचबरोबर चिकी सिंगल आपल्याला पाहायला भेटते. एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 22 धावा. आर्यन कोळी ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली त्याचा दुसरा स्पेल आहे. तर 5 षटकांची मॅच पूर्वार्धाचा खेळ अगदीच या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने अगदीच युवा मोर्चा चषक 2026चं पर्व आणि या 26च्या पर्वामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं आणि प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. आपण पाहताय पहिल्या फेरीतील पहिली मॅच. एका बाजूला वडाव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गावदेवी वरेडी. मोठा स्ट्रोक अगदीच कॅच हिटचा कॉल होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप झाला. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. खरं तर सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय या बॉलवरती. असं वाटलं होतं की अंतिम क्षणी ही कॅच देखील पकडली जाईल पण ड्रॉप झाली. त्याच मोबदल्यात एक धाव देखील आपल्याला पाहायला भेटते. आर्यन चांगली गोलंदाजी करतोय त्या मानाने. खरं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी राज कोहलीच्या स्पेलमध्ये झाली आहे सर त्यावेळी थोडेसे मोठे स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला भेटले पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये आर्यन करतोय. आफ्टर बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत कुठल्याही पद्धती चूक करत नाहीयेत. पहिला हादरा भेटला जातोय वडाव टीमला. यस जिजे.
आम्ही शिवबाचे माळवले. प्रथमच 5 ग्रह अनुपद आणि उचित असताना सकल सौभाग्यवती राजमाता राष्ट्रमाता आऊसाई जाऊ यांच्या उदरी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत आचारशील दानशील विचारशील राजयोगी या प्रौढ प्रताप पुरंदर कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. खरतर ज्यांच्या कुशीत नाही स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या वारसदाराने देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती पेललं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिहिल्या पेलत पुढच्या दिशेने वाटचाल केली ते आमचे राजा शंभू छत्रपती. या तिन्ही महापुरुषांना त्रिवार अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा ओळ्या. मॅचमध्ये चांगली मॅच इंडक्शनमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. अगदीच मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादात खरं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह या फलंदाजाला आवरला नाही आणि बॅक टू दी डगआउट त्याला परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनॅक्ट नंबर 3 वरती सुजल आले. चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. ज्या पद्धतीचे मोठे स्ट्रोक समीरच्या माध्यमातून खेळले जात होते त्याच पद्धत यस बंटी आलेत. बंटीना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. आर्यन पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर बॉल अगदीच बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. समीकरण जुळलं नाहीये. टप्पा पहिल्यांदा चेंडूने देखील अतिरिक्त उसळी प्राप्त केली आहे. खरं तर जेव्हा हा गोलंदाज वेगवान गोलंदाजी करतोय त्याच विपरीत टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा उसळी प्राप्त करतो ना तेव्हा फलंदाजाला खरं तर डोकेदुखी निर्माण होते. हा डॉट बॉलची सांगता होतीये आणि अशीच गोलंदाजी खरं तर आर्यनला करावी लागेल. त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे तशी गोलंदाजी करण्याची आणि ती गुणवत्ता तो सादर करतोय संपूर्ण या क्रीडा नगरीवरती. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे कुठल्याही पद्धतीची रिॲक्शन नाही. हा डॉट बॉल या डॉट बॉलची देखील सांगता होतीये. अशीच गोलंदाजी खरं तर आर्यनला करावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. जो धावांचा ओक होता जिथपर्यंत समीर मैदानामध्ये होता त्या धावा बनत होत्या पण जसे बंटी आले मोठे स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉलचे समीकरण होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. ही जमेची बाब असेल गावदेवी वरेडी या टीमसाठी. गोलंदाज क्या बात आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या साह्याने फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आहे आणि 3 षटकांचा खेळ इकडून समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओव्हरऑल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 24. या धावसंख्येच्या घरात 24 धावा. एक गडी देखील बाद झालाय. समीरची विकेट गेली आहे. यस ऑफिशियल. मैदानात पाण्याची पूर्तता करायची आहे. आयोजकांना विनंती असेल आपण मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. अगदीच 3 षटकं हाताळण्यासाठी आपण वरेडी टीम गावदेवी वरेडी टीम आपण 17 मिनिटाचा वेळ आपण खर्च केलाय. उर्वरित 3 मिनिटांमध्ये खरं तर आपल्या 4थं षटक हाताळायचं आहे. याची नोंद आपण देखील घ्यायची आहे. अन्यथा या 20 मिनिटांमध्ये अन्यथा या 3 मिनिटांमध्ये जर आपण हे 4थं षटक कंप्लीट केलं नाही तर आपल्याला एक खेळाडू 38च्या आतमध्ये घ्यावा लागेल. मॅच बनेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर वडाव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गावदेवी वरेडी. या दोन्ही संघांच्या मध्ये नक्कीच बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या सत्राचा खेळ इकडून सुरू आहे. पहिल्या सत्राच्या खेळामध्ये खरं तर 3 षटकांचा खेळ इकडून संपन्न झाला आहे आणि त्या 3 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना खरं तर नाणेफेकीचं कौल त्यांच्या बाजूला लागलं नाही. त्यांना फलंदाजी स्वीकारावी लागली आणि 3 षटकांच्या अंती 24 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ कंप्लीट करण्यासाठी वरेडी टीमने 17 मिनिटांचा कालावधी वापरलाय. उर्वरित 3 मिनिटांमध्ये खरं तर हे 4थं षटक तुम्हाला हाताळावे लागेल. अन्यथा एक खेळाडू 38च्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. खरं तर खूप सारे कटाक्ष नियमावली या स्पर्धेमध्ये वापरण्यात आली आहे. बॉलिंग ट्राय करते कुमार पाटील आले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल कारण तर
ज्या पद्धतीची गोलंदाजी होते ना वरळीकरांच्या माध्यमातून ती खरं तर वाकडण्याजोगी आहे. खरं तर दोन गोलंदाज त्यांनी वापरले. राजचा वापर करण्यात आला, आर्यनचा देखील वापर करण्यात आला. या दोन्ही गोलंदाजाने प्रभावित केलंय. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील शरीराचा वेग घेत शरीरावरती आदळला. लेगबायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती अजून ॲड होईल आणि एका धावेच्या बरोबरीने अगदीच कासवाच्या गतीने धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव धावफलकावरती लागली आहे म्हणजेच ओव्हरऑल 25 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. मी तर म्हणे जो निर्णय होता ना गोलंदाजीचा तो आत्ता सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. बॉलिंग ट्रॅकवरती कुमार आलेत. चांगली गोलंदाजी करण्याचा त्यांचा खरं तर प्रयत्न असेल. मोठा स्ट्रोक अलॉंग दी कार्पेटच्या सहाय्याने समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. 2 धावा चित्त्याच्या चंपलाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीने अगदी स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. अशा चुका होऊ करायच्या नाही आहेत. ज्या पद्धतीची कॉलिंग होतीये त्याच पद्धतीचं गॅदरिंग देखील होणं खरं तर खूप गरजेचं आहे. सिंगलला डबलमध्ये परिवर्तित नक्कीच केलं गेलं आहे आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचलाय तब्बल 27. कमी गतीचा चेंडू आहे. चेंज ऑफ पेस. गती कमी. चेंडूला पाठवलाय. इट्स अ बिग 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 छेरन. शक्तीने त्याच्या शक्तीचं प्रदर्शन केलंय. पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतायत पलटायत आणि अंतिम क्षणी हा कॅचिटचा कॉल देखील सक्सेसफुल केलाय. पहिली बारी बारी सबकी बारी. पहिली तेरी अब मेरी बारी. यापुढील मॅच पहिल्या फेरीतील दुसरी मॅच देखील इनॅक्शन मध्ये आपल्याला भेटीला येईल. एका बाजूला असेल खारपाडा 11 आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान स्टार वळक. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इथे येऊन रिपोर्ट करायचं आहे. अगदीच नाणेफेकीचं कौल देखील करायचं. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीचं कौल केलं जाईल कारण तर ही स्पर्धा अभिमानाची आहे. ही स्पर्धा स्वाभिमानाची आहे. ही संपूर्ण स्पर्धा खरं तर गणेश दादांची. ही स्पर्धा संपूर्ण बलवलीकरांची आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर चांगल्या दर्जाचं आयोजन आहे. त्या आयोजनाला साजेसं असं नीटनेटकं नियोजन देखील आपल्याला पाहायला भेटते. पण कुमारची गोलंदाजी क्या बात आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतात. मोठे स्ट्रोक त्यांच्यावरती खरं तर लगवले गेले पण त्यानंतर स्वतःचा डाव कसा साध्य करावा ते कुमारने शिकवले. क्या बात आहे कुमार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक म्हणावा लागेल. एक धाव नक्कीच. दुसरीचा प्रयत्न. खराब फेकी केली जाते. फलंदाज बाद झालाय. खरं तर कॉलिंग खराब होतो या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अशा वेळी खरं तर दुसरी धाव घेणं खरं तर खूप अनिवार्य होतं. खरं तर तुमचा स्कोर कमी आहे आणि त्याच दिशेने तुम्ही जर वाटचाल करत असाल अशा विकेट जात असतील तर थोडंसं अवघड होईल दुसऱ्या सत्रामध्ये. खरं तर गोलंदाजी करत असताना त्यावेळी गोलंदाजावरती देखील तेवढ्याच ताकदीचं प्रेशर असतं. दिस नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कुमार. क्या बात आहे. बाकफुटला गेले. पंच केलं. जागा बनवली आहे. रिकामं क्षेत्र निवडलं आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव नक्कीच. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4 षटकाचा खेळ इकडून समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर ओव्हरऑल 36 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 36 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 3 विकेट. यापुढील मॅच खारपाडा आणि जय हनुमान स्टार वळक या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चार षटकांचा खेळ झालाय. 36 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शेवटचं षटक आहे
आणि या शेवटच्या षटकामध्ये खरं तर चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आले तर डेड ओव्हरचं षटक आहे आणि डेड ओव्हर स्पेशलिस्ट यस गोलंदाज यार. यस क्या बात है. हा लॉकल बॉल खरं तर डोकेदुखी ठरला पण त्याच बरोबरीने सिंगलला यस पंचाने थर्ड अंपायर रेफर केला. यस रनआउटसाठी थर्ड अंपायर रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय पण वर्क टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी खारपाडा 11 खारपाडा टीमच्या कॅप्टनना कॉल देतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, त्यामुळे खारपाडा संघाचा कर्णधार आपण लगेच या. यस फलंदाज सुखरूप आहे. तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. एक धाव कंप्लीट होतीये आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. इस गोलंदाज यार क्या बात आहे. मलिंगा स्टाईल मध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि व्हेरिएशन देखील तेवढ्याच ताकदीचं आपल्याला पाहायला भेटलं. खरं तर पहिला चेंडू ब्लॉक होत होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या गोलंदाजाने वापरला आणि खरं तर फलंदाजाची डोकेदुखी निर्माण झाली. त्याचबरोबर ते एक धाव देखील चित्याच्या चपलाने आपल्याला कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटते. ओव्हरऑल 38 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. जानू कोळी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल उडवला. क्षेत्ररक्षक जज करतायत. चूक झालीये आणि त्या चुकीच्या मोबदल्यामध्ये चेंडू होतोय फरार. दन 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 कर सीमा पार. चौकार. धावा भेटी 4. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव नक्कीच कंप्लीट. डुसीचा प्रयत्न. क्या बात है, क्या बात है. फलंदाज OUT आउट. क्रिकेट हे खरं तर खूप आता चांगल्या लेवलला जाऊन पोहोचलंय. ISPL ची मॅच खरं तर तिसऱ्या वर्षामध्ये ते खरं तर आयोजन ISPLचं आपल्याला पाहायला भेटेल. त्यातील एक मॅच नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटली. माझी मुंबई आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्रीनगर के वीर. खरं तर 59 धावसंख्या उभारली होती. तिथे मात्र गोलंदाजीच्या जीवावर देखील मॅच जिंकता येते याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण दाखवलं माझी मुंबईने. मोठा स्ट्रोक. क्या बात आहे, क्या बात आहे. काय दर्जाची कॅच पकडली आहे. क्षेत्ररक्षक होते तिकडे, फलंदाज होते बाद. आणखीन एक मोठा आदरा भेटला जातोय टीम वडावला. 43 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. यापुढील मॅच एका बाजूला असेल खारपाड आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान स्टार वळक. या दोन्ही संघांच्या मध्ये नक्कीच बिग फाईट आपल्याला पाहायला भेटेल.
अगदीच शेवटचा बॉल असेल. जानूची गोलंदाजी खरं तर मानस वाखाणण्याजोगी ठरली आहे. खरं तर मलिंगा स्टाईलमध्ये आगली वेगळी शैली आहे गोलंदाजाची आणि त्याचबरोबर खरं तर फलंदाजांना तो मोठे स्ट्रोक खेळून देत नाहीये. अगदीच 12वा खेळाडू सांगतात आम्हाला हँडिकॅप महाराष्ट्राचं ते कर्णधार आहे. तर उत्तराखंडमध्ये देखील ते खेळलेत. क्या बात आहे. टप्पा पडतोय, बॅटीला ब्रश होतोय, एक धाव कंप्लीट केली जातीये. पहिल्या सत्राचा अगदीच पहिल्या डावाचा खेळ इकडून समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलंदाजी करत असणाऱ्या वडाव टीमने अगदी 44 धावा उभारल्यात आणि 45 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये गावदेवी वरेडी या टीमला करायचं आहे. तत्पूर्वी आपण बोलूयात मानस मनोरे यांच्याकडे. धन्यवाद. टॉस आपण या ठिकाणी करतोय. आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय वासुदेव दादा पाटील साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण लगेच करणार आहोत. दोन्ही टीम मात्र सज्ज झाल्यात. एका बाजूला इन ॲक्शनमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल खारपाडा 11 खारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये अजय हनुमान स्टार वळक. दोन्ही टीम कॅप्टन मात्र या ठिकाणी सज्ज झालेत. टॉस आपण करतोय. आमचे सन्माननीय पाहुणे वासुदेव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा असतील. टॉस दादांच्या शुभ हस्ते केला जाईल. हे डिटेल कॉल करायचं आहे तुम्हाला. येस, कॉइन स्पिन करतील आमचे वासुदेव पाटील साहेब. हेड, इट इज अ कॉल आणि इट इज हेड. टॉस जिंकलाय अर्थातच जनमान स्टार वर्क टीमने. सर्वप्रथम काय डिसिजन घ्याल? मी सर्वप्रथम फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय कारण असतील फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय? काय रिझन असतील या मैदानावरती? याआधी कधी खेळलात? काय अनुभव राहिलेत? बरेचसे टुर्नामेंट आम्ही टुर्नामेंटमध्ये खेळलेलो आहे. त्यांनी दादाची पण टुर्नामेंट सेकंड आहे, त्यामुळे आम्हाला दादानी खेळायला आम्हाला एंट्री दिली, त्याच्यामध्ये दादाचा धन्यवाद. फिल्डिंग या कारणामुळे घेतले की आम्ही या टुर्नामेंटला आम्हाला फायनलसाठी जायचं आहे. त्याच्याच बरोबरीने यंदाच्या वर्षी जनमान स्टार वर्क संघ कसा परफॉर्मन्स राहिलाय? आतापर्यंत किती ट्रॉफीज जिंकल्यात? संघ बॅड पॅचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कसा टीम परफॉर्मन्स आहे? संघ तर फॉर्ममध्ये, कारण की आमच्या 7-8 टुर्नामेंट झाले, त्याच्यामध्ये आम्ही 4 बक्षीस मारलेले आहेत. म्हणजे संघ भरपूर फॉर्ममध्ये आणि अर्थातच श्रीराम बळवलीचं आयोजन आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द काय असतील? नक्कीच आयोजन चांगलं आहे, कारण की बघितलं आपण दादाचा बर्थडे त्या दिवशी 17 झाला. भरपूर लोक यूट्यूबला सुद्धा लाईव्ह बघत होती दादाचा बर्थडे. एवढं दादाच्या टुर्नामेंटचा क्रेज आहे. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणून असतील. प्रथमतः अर्थातच खारपाडा तुम्हाला बॅटिंग या ठिकाणी करायची आहे. 5 ओव्हरात किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? टॉस महत्त्वाचा होता का? नक्की टॉस महत्त्वाचा होता, पण आता आमच्या हॉटेलला बॅटिंग आली. आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. याच्या आधी वर्क टीमच्या विरोधात या सीझनमध्ये कधी मॅच झाली आहे किंवा मागच्या वर्षी त्यांच्या विरोधात मॅच झाली होती का? आणि त्याच्या आठवणी काय होत्या? कोण जिंकलं होतं, कोण हरलं होतं? यावर्षी तर नाही झाली, आता ही पहिलीच मॅच आहे. गेल्या वर्षी झाल्या होत्या, पण वलक संघाने आम्हाला हरवलं होतं, पण आता जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि यावर्षी तुमची टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला? एकंदरीत संघ कशा फॉर्ममध्ये आहे? गेल्या वर्षी बरेच इंट्रा लॉस झालं होतं, पण यावर्षी सुरुवात चांगली झाली. 2 बक्षीस आले 4-5 टुर्नामेंटपैकी, पण आता चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला देखील या ठिकाणी असतील. सो द न्यूज फ्रॉम द यावं आणि आपल्या शुभ हस्ते वासुदेव पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. जनार्दन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. वासुदेव पाटील साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आमच्या या स्पर्धेसाठी आज उपस्थित राहिलेत आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतोय. अतिथी देव भव असं म्हटलं जातं. गेस्ट इज गॉड. पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आणि वासुदेव पाटील साहेबांचा सन्मान केला. धन्यवाद दादा, आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मैदानाच्या आतमध्ये रनचेजला सुरुवात होईल. तत्पूर्वी बैलगाडा शर्यतींचे शौकीन आणि बैलगाड्याचे मालक देखील आहेत. आमचे वलकचे पाहुणे आदरणीय महेश पाटील साहेब, आदरणीय जगदीश पाटील साहेब आणि आदरणीय आत्माराम ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. आणि वासुदेव पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. खरं तर ज्यांचा सपोर्ट हा नेहमी श्रीराम बळवली संघाला आयोजनाला राहिलेला आहे, ते देखील या ठिकाणी विराजमान आहेत. आणि त्यांचा आम्हाला आधार नेहमी असतो, पाठबळ नेहमी असतो. वासुदेव पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि महेश पाटील साहेब, जगदीश पाटील साहेब, आत्माराम ठाकूर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. रनचेसला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला. यावेळेचा लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू उपस्थित नव्हते, बॉल निघून चाललाय. पॉवर प्लेचा फायदा, चेंडू सीमा पार, धावा 4. जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड म्हणून आपण नक्कीच ओळखतो. तर रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यामध्ये गोवर्लेच्या क्रीडांगणावरती मात्र या स्पर्धेचा आनंद आपण सगळे घेतोय. अपील यावेळेस जोरदार झाली होती, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणून येताना पाहायला मिळेल. धावांचा पाठलाग करायचा. टोटल 45. आणखीन एक दमदार चेंडू. काय कमालीची गोलंदाजी होती. रफ्तार का सौदागर म्हणून मात्र या ठिकाणी आपण ओळखू शकतो सुजल यांना. अष्टपैलू ऑलराऊंडर आहेत. वाशी विभागामधून या खेळाडूने मात्र संपूर्ण पेण तालुक्यामध्ये आपल्या खेळाने स्वतःच्या नावाची छाप सोडली आहे आणि गोलंदाजी मात्र चांगली करत असताना आउटसाईड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बऱ्याचशा जवळून मात्र बॉल हा निघून चाललाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिला बॉल निर्धाव चेंडू होता, तदनंतरच्या बॉलवरती चौकार आला. असं वाटलं होतं सुरुवात दमदार होते की काय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वरेडी टीमसाठी, पण तदनंतरचे 3 बॅक टू बॅक डॉट बॉल सुजल यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 30 चेंडूंचं एक सत्र, 45 धावांचा पाठलाग, 5 चेंडू 4 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती जमा केल्यात. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि जेवढे प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत तर सगळ्यांचं देखील मॉर्निंग सेशनमध्ये हार्दिक स्वागत असेल. यावेळेचा बॉल लीव्ह केलाय. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करताना पाहायला मिळतील. अवांतर बॉलचा मात्र सिग्नल देखील आमच्यापर्यंत पोहोचला आहे. 5 बॉल चांगले फेकले होते सुजल यांनी. त्यानंतरचा वाईट चेंडू गरज नव्हती, थोडीशी लाईन मात्र बिघडली आहे शेवटच्या बॉलवरती. यावेळेचा यॉर्क लाईनचा बॉल कव्हरच्या डोक्याच्या वरून उडवलाय. पॉवर प्लेचा फायदा, हा बॉल जाईल सीमा पार शेवटच्या चेंडूवरती. धावा 4. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्डवरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टाईम अलर्ट आहे, याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. 11:38 पहिला चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला गेला. म्हणजे 11:58 4 ओव्हर तुमची कंप्लीट झाली पाहिजेत. याच्याकडे देखील मात्र आपण लक्ष द्यावं. प्रत्येक टीमसाठी, प्रत्येक खेळाडूंसाठी नियम या स्पर्धेमध्ये सारखे आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये जी कडक नियमावली आहे त्याचं पालन प्रत्येक टीमच्या माध्यमातून केलं गेलं. आजच्या दिवसामध्ये देखील प्रत्येक टीमला त्या नियमांचं पालन करावं लागेल, या सूचना देखील असणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 8 धावा स्कोर कार्डवरती. बॅलन्सिंग इक्वेशनमध्ये आतापर्यंत सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वरेडी संघाने दोन्ही फलंदाजांचा जर आपण विचार केला तर आपल्याला बॅटर पाहायला मिळतील. एका बाजूला खेळत असताना ते म्हणजे 9 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात. माफ करा. आदेश कोळी आणि आर्यन कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. 9 धावा स्कोर कार्डवरती जमा झाल्यात. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 36 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 24 चेंडू 36 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती
समीर सज्ज झाले, बाहेरची कडा, दोन खेळाडूंच्या मध्ये दरार, बॉल थांबणार नाहीये, आउटफील्ड पास, बॉल दन 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 करत सीमा पल्लीकडे चौकार. बॉल आखो टप्पाचा होता, आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन यूज केली होती, बॅटची बाहेरची कडा घेतली आहे, बाहेरी किनाऱ्यावर भाग्य का सहारा, चौकार मिळाला पहिल्या बॉलवरती. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, हाफ फ्रॅगर बॉल, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, जमिनीवरती घरंगत बॉल काऊ कॉर्नर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. येथून एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र कन्वर्ट केली जाईल. माना सन्मानाची स्पर्धा आहे. श्रीराम क्रिकेट क्लब बळवली आणि गणेश दादा पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026चं हे दमदार पर्व गोवल्लेच्या क्रीडांगणावरती पाहतोय. शानदार शनिवारचा स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. पुढील बॉल असेल, यावाचा बॉल बॅकफूटला गेलात, कमालीचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा CLASS क्लास, चौकार. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. या ओव्हरच्या सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा आत्तापर्यंत जमा केल्यात. 18 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पोहोचली आहे. यावेळेस दांडी 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 केली गोल. अब शेर है हम सवा शेर है. पहिला धक्का, फलंदाज बाद. उल्लेख केला होता छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. त्यांनी खरं तर वयाच्या 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती. त्यानंतर स्वराज्य देखील त्यांनी स्थापन केलं. पण त्याच्यामध्ये त्यांना लाभलेले निष्ठावंत, गुणवंत आणि प्रामाणिक मावळ्यांची साथ ही त्यांना कायम मिळाली होती आणि त्यामुळेच हे हिंदवी स्वराज्य मात्र निर्माण होऊ शकलं. जरी आज हे श्रीराम बळवलीचं आयोजन असेल, जरी गणेशदादा पाटील साहेबांचं आयोजन असेल, जरी संजय डंगर साहेबांचं आयोजन असेल, पण आमचे जे सगळे आयोजक आहेत यांची साथ त्यांना लाभलेली आहे आणि म्हणून एवढी मोठी स्पर्धा खरं तर या मैदानावरती उभी केली गेलेली आहे. त्या सगळ्या आयोजकांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया. त्यांच्या नावाचा उल्लेख देखील आपण करणार आहोत. फलंदाज बाद झाला होता या ठिकाणी. फलंदाज जर आपण पाहिलं तर आदेश कोळी यांना पवेलियनचा रस्ता दाखवला गेला आहे. क्रमांक 3 वरती साजन कोळी मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 07 विअर करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिलाच बॉल बाहेरच्या दिशेने मात्र निघून चाललाय. डॉट बॉल फेकला गेला. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. तुम्ही किती वेळा पडला त्याच्यापेक्षा किती वेळा लढला ते महत्त्वाचं. लढाई केली जाते. यावरचा बॉल, कमालीचा फटका, बंदुकीच्या गोळीच्या वेगाने घुटना ठेक आणि हात चौकार देख. 4 धावा. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा केल्या गेल्यात. समीकरणाचा आपण जर विचार केला 45 धाव्यांचा पाठलाग करायचा. येणारे 18 चेंडू 23 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 18 balls 23 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर टीम गावदेवी वरेडी. 18 चेंडू 23 धाव्यांची गरज. वडाव संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळतोय. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा त्यांच्या टीमच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. कमबॅक करण्याची गरज असेल. इकॉनॉमिकल षटक तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकणं महत्त्वाचं. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे आणि नेहमी असं म्हटलं जातं, जो स्वतःला करेल सिद्ध
तो होईल मात्र प्रसिद्ध. आणि जर ती प्रसिद्धी तुम्हाला मिळवायचं असेल तर स्वतःला सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. वैयक्तिक स्पेलमधलं दुसरं टीमसाठी तिसरं षटक घेऊन सुजल बॉलिंग टॅकवरती मात्र सज्ज होताना पाहायला मिळतील. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. बघा टाईम आलाडे सुजल, तुम्हाला याच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल, कारण जर 4 ओव्हर 20 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण झाली नाही आहेत तर तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये घ्यावा लागू शकेल. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. डीपमध्ये खेळाडू नाही आहेत. गॅप शोधलाय, बॉल निघून चाललाय सीमे पलीकडे आहे. हा वार धावा 4. आर्यन कोळी कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. जर्सी क्रमांक 18 सर विराट कोहली चेस मास्टर याचा जर्सी नंबर वेअर केला आहे. फलंदाजी देखील तशीच करतात, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. चौकार मारला त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे की धावांचं आणि चेंडूंचं जे इक्वेशन आहे ते आपल्या टीमच्या बाजूने आहे, त्यामुळे आता घाई करण्याची गरज नाही आहे. एखाद मोठा फटका त्याच्यानंतर घेतलेला सिंगल डबल आपल्या टीमला या मॅचमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात, हे उद्देश मनामध्ये ठरवलं आहे आर्यन कोहली यांनी. आणि तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होती आहे. एक धाव या चेंडूवरती नक्कीच मिळाली गेली आहे. यावेळेचा बॉल चांगला चेंडू आहे, चारोखाने चित करणारा बॉल म्हणावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. आणि इथून एक निर्धाव चेंडू फेकला गेला. आणखीन एक चांगला बॉल. सुचल काय कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये होती आहे. समोरच्यांनी केलेत वार, परंतु आता आम्ही करणार पलटवार या उद्देशाने. जर 2 बॉल आपण पाहिले मागची आउटसाईड द ऑफ स्टंप 4-5व्या लाईनवरती बॉलची डिलिव्हरी होताना पाहायला मिळाली आणि 2 बॉल पूर्णपणे जागेवरती उभं ठेवल्यात ते म्हणजे फलंदाज साजन कोळी यांना. साजन कोळी 4 चेंडूंचा खेळ मात्र आत्तापर्यंत केलाय. 4 धावा त्यांच्या बॅटमधून स्कोअर केल्या. 100चा स्ट्राईक रेट वापरला जातो आहे. अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. बॉल मात्र निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये. 18 चेंडू 23 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज होती. समीकरण मात्र आता बदललं गेलंय. येणारी विजयासाठी अजूनही 13 बॉल बाकी आणि गरज असेल 18 या धावसंख्येची. 13 चेंडू 18 धावांची गरज. आणखीन एक डॉट बॉल अपील झाली होती. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. क्या बात है भाई, काय कमालीची गोलंदाजी आहे. 24 कॅरेट खरा सोना ये खिलाडी आहे. जेव्हा संघाला गरज असेल माझा खेळ नेहमी चांगला होईल, हे स्टेटमेंट राहिलंय सुजल यांचं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पाठलाग करायचा आहे 45चा. धावा झाल्यात स्कोर कार्डवरती 27-27 आणि विजयासाठी गरज असेल आता येणारे 12 बॉल 18 धाव्यांची गरज. या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहतोय. अर्थातच भारतीय जनता पार्टी पेण तालुका अध्यक्ष माजी सरपंच संजय डंगर साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस महामंत्री आणि माजी उपसरपंच गणेश पाटील साहेब असतील. या स्पर्धेचे 2 भक्कम आधारस्तंभ आहेत, परंतु त्याच्याच बरोबरीने पडद्यामागचे आमचे सगळे आयोजक ज्यांनी या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. त्याच्यामध्ये आमिर पाटील असतील, राहुलजी पाटील असतील, प्रदीप घरत, प्रकाश पाटील, मितेश म्हात्रे, अनिकेत पाटील, मंदार पाटील, आदित्य पाटील असतील, संदीप डंगर असतील, आशिष पाटील असतील, प्रणील पाटील असतील, नागेशजी पाटील, अक्षय पाटील, प्रितेश म्हात्रे, तदनंतर प्रसाद पाटील, दीप असतील, आमची गोटू असतील, कुणाल असतील, कुशल असतील आणि किरण असतील. या सगळ्यांची बरीचशी मेहनत या स्पर्धेला उभं करण्यासाठी राहिलेली आहे आणि हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत. समालोचकांचं कौतुक होतं, खेळाडूंचं कौतुक होतं, सगळ्यांचं कौतुक होतं, परंतु या मंडळींचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे, कारण दिवस रात्र एक करून या स्पर्धेला त्यांनी उभं केलं. त्यामुळे सगळ्या आयोजकांचं आपण मनपूर्वक कौतुक करूया. चला स्पीडअप ठेवायचं आहे. 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला विजयासाठी पाहायला मिळेल. 9.00ची सरासरी हे तुम्हाला मात्र या ठिकाणी राखायची आहे.
जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आर्यन कोहळी आहेत, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये साजन कोहळी आहेत, विजयाच्या आशा जिवंत असणार आहेत. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी व्हरायटी टीमसाठी नक्कीच 2-3 षटकं अगदी वेळेमध्ये आतापर्यंत पूर्ण होताना पाहायला मिळाली आहेत. पुढील मॅच चांगली बॅटल खारपाडा 11 खारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान स्टार वळक या दोन टीम दरम्यान. वळक टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 11 खेळाडू मात्र आपण तयार ठेवायचे आहेत. खारपाडा टीम बॅटिंग करायची आहे, त्यामुळे आपण आपल्या प्लेइंग 11 रेडी ठेवायचं आहे. ओव्हर नंबर 4 गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पंकज कोळी बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 साठी दाखल होत आहेत. षटक क्रमांक 4 पंचांच्या लेफ्ट हँड साईडने मात्र गोलंदाजी करतील. ओव्हर द विकेटचा अँगल राईट आर्म त्या ठिकाणी वापरला जाईल आणि सुरुवात करतील. 12 बॉल 18ची गरज. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा बॉल निघून चाललाय. फ्लॅट अँड ब्युटिफुल 6 धावेचा षटकार. बॅटिंग होतीये. आर्यन कोळी, जेवढं कौतुक करावं या खेळाडूचं तेवढं मात्र कमी असेल. आतापर्यंत वैयक्तिक 5 चेंडूंचा या फलंदाजाने सामना केलाय. 16 धावा त्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत स्कोर केल्या गेल्यात. 12 चेंडू 18 धाव्यांची गरज. पहिल्याच बॉलवरती मात्र आलेला मोठा फटका गोलंदाजांवरती दडपण वाढवताना पाहायला मिळेल. समीकरणामध्ये मात्र आता इथून बदल केला जाईल. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. 11 चेंडू 12 धावा. गोलंदाज तयार आहेत. पुढील बॉल यावेळेचा चांगला चेंडू आहे. कम बॅकिंग डिलिव्हरी आहे. बाहेरची लाईन वापरली होती. गोलंदाजाने ओळखलं, मागचा चेंडू रडारमध्ये फेकला, त्याच्यावरती षटकाराचा मार बसला आहे. तर नंतरचा बॉल लाईन लेंथमध्ये बदल केला आहे. आउटसाईड द ऑफ स्टंप लाईन मेंटेन केली आहे. डॉट चेंडू त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं, चुकीला सुधारणं, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या केल्यात गोलंदाज पंकज यांनी. यावेळेचा बॉल हॅमर केलं होतं. बॉलला बॉल निघून चाललाय त्या ठिकाणी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. क्रुशियल मुमेंटवरती मात्र मॅच आली आहे. 100% योगदान तुम्हाला आपल्या टीमसाठी देणं महत्त्वाचं असेल, कारण क्रिकेट इज नॉट जस्ट गेम ऑफ सिंगल प्लेयर, इट इज गेम ऑफ 11 प्लेयर अँड प्युअर टीम्स कॉन्ट्रीब्युशन इज व्हॅल्युएबल इन क्रिकेट गेम असं नेहमी म्हटलं जात आहे. प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन या खेळामध्ये महत्त्वाचं आहे. संघ तेव्हा जिंकतो जेव्हा 11 खेळाडू मात्र एकसाथ येऊन संघाला जिंकवण्याचे प्रयत्न करतात. ते प्रयत्न करावे लागतील आता मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेचा बॉल प्रहार केलाय. क्या बात है. नको ती ऑडी नको ती फरारी, बॉलने घेतलीये गगन भरारी. षटकार. मॅच मध्ये मात्र आता पूर्णपणे जान निघून गेली आहे. 13 धावा 4 बॉलवरती आत्तापर्यंत या ठिकाणी स्कोर केल्या गेल्यात. 12 चेंडू 18 धाव्यांचं समीकरण होतं, परंतु आता समीकरणामध्ये इथून बदल झाला आहे. येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजे आता 8 आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धाव्यांची. 40 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. 5 धाव्यांची गरज. हा देखील बॉल जाईल सीमा पार. साजन कोळी फिनिशेस ऑफ इन स्टाईल. मॅच जिंकलीये खावदेवी वरेडी.